सचिन तेंडुलकर ज्या वेळेला 2003 साली त्याला काय म्हणतात टेनिस एल्बो झाला, त्यावेळेला त्याची जी काही परिस्थिती होती ती मला आठवते. म्हणजे त्याला त्याचे जे फटके होते ते रिस्ट्रिक्ट करायला लागले, की ज्यामुळे त्याच्या हातावर येणार नाही. लोकं म्हणायला लागली, की सचिन तेंडुलकर स्लो खेळतोय वगैरे. तसं काही नव्हतं. पण त्याला त्याच्या बॉडीप्रमाणे ते ॲडजस्ट करायला लागत होतं. म्हणजे त्याने 1-2दा मला असं सांगितलंय, तो मुद्दा माझ्या घरी आला असताना, की मला ऑटोग्राफ द्यायला जास्त लावू नकोस, कारण माझ्या हातावर प्रेशर पडतं. एक वेळ अशी होती, की त्याला तो डावरा आहे. त्याच्या डाव्या हाताने चहाचा पेला उचलता येत नव्हता. उचलला की त्रास व्हायचा. इतकी त्याच्यावर परिस्थिती होती. क्षणभर त्याला असं वाटलं असेल, की आपली करिअर संपली. पण ती करिअर त्याची संपली नव्हती. तिथून त्यांनी जो टेक ऑफ घेतला तो थेट 200 मॅचेस पर्यंत. तर ह्या गोष्टी मी पाहत शिकलो, की अरे नाही, आपण कधी हारायचं नाही. जिंकण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक वेळेला आपण जिंकतो असं नाही. हे ह्या सगळ्या गोष्टींकडून मी जे शिकलो, जे तुम्ही कदाचित क्लासमध्ये जे शिकता त्या वेगवेगळ्या ह्याच्यात, मी या जागतिक अनुभवातून या सगळ्या मंडळींवरून शिकलो.